जन्मांद्यस्य तोंबयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट तेने ब्रह्महृदाचादिकवये मुह्यन्ति यत्सूर्य तेजो वारी मृदां यथा विन्वयो यत्र त्रिसर्वमृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि. माणसाच्या अंतःकरणामध्ये आत्मज्ञान मिळवण्याची प्रचंड लालसा, प्रचंड जिज्ञासा उत्पन्न झाली पाहिजे. अर्थात आत्मरती किंवा आत्मज्ञान मिळवण्याची जिज्ञासा उत्पन्न व्हायला कारणीभूत जो विषाद ठरतो त्याच विषादाचा योग झाला असं म्हणता येतं. हा विषाद उत्पन्न होतो कशामुळे? हा विषाद उत्पन्न होतो ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस किंवा वस्तुसुख जे आहे त्या वस्तुसुखामधली परतंत्रता, वस्तुसुख त्याच्यामध्ये असणारी अस्थिरता ही कुठेतरी मनाला सलते, कुठेतरी टोचते, कुठेतरी तो डिस्टर्ब होतो. आणि मग याच्यापेक्षा काहीतरी वेगळं जे कायमचं शाश्वत आनंद देणारं आहे ते मला मिळालं पाहिजे. म्हणून असं म्हणतात बघा, पहिल्यांदा भोगानंद, नंतर भावानंद, त्याच्यानंतर आत्मानंद आणि त्याच्याही पलीकडे सतचित आनंद. या सतचित आनंदाच्या प्राप्तीसाठी मनामध्ये प्रचंड लालसा निर्माण होण्याला कारणीभूत विषाद आहे. हा विषाद याच्यामध्ये ज्यावेळी तो निर्माण होतो त्यावेळी मनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा कॉम्प्लेक्स निर्माण होतो. या जगामध्ये देव आहे की नाही कुठंतरी वाटतं किंवा वाटायला लागतं मी अपूर्ण आहे, हे काय चाललंय कळत नाही. आणि मग मी अपूर्ण आहे अशी जाणीव ज्यावेळी होते त्यावेळी कुणीतरी पूर्ण आहे, त्या पूर्णाचा शोध सुरू होतो. आणि त्या पूर्णाचा शोध ज्यावेळी सुरू होतो समजून चला तीच भक्तीची पहिली पायरी आहे. या भक्तीच्या पहिल्या पायरीवर उभं राहण्यापर्यंत आणून पोहोचवणारा जो आहे तो आहे विषाद. हा विषाद आणि या विषादाचा योग होतो. तेव्हा या विषादामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तो उत्पन्न होण्याची जी कारण आहेत त्यात अविद्या असेल, अहंकार असेल, कुविद्या असेल, त्याचबरोबर चांचल्य असेल, दारिद्र्य असेल, या सगळ्याच गोष्टीमुळे विषाद उत्पन्न होतो. आणि या सगळ्याच रोगांची ट्रीटमेंट करण्याचं सामर्थ्य जे आमच्या कृष्णं वंदे जगद्गुरुं विश्वाच्या बापाकडे आहे ना, त्यानं या सगळ्या रोगांवर अर्जुन आला आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच सटीक असे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. बघा तुम्ही, शोक संविग्न मानस असणारा अर्जुन डोक्याला हात लावून ज्यावेळी रथामध्ये जाऊन बसला, पहिल्यांदा भगवंताला रागच आला. भगवंत त्याच्याकडे पाहण्याची वेगवेगळ्या व्यक्तीची त्याच्या विचारसरणीनुसार वेगवेगळी दृष्टी आहे. कुणी त्याच्याकडे पाहताना त्याला आठवतं गोकुळातला नंद बाबाच्या मांडीवर खेळणारा, मटके फोडणारा आणि दही दूध दोन्ही यांची चोरी करणारा नटखट कान्हा. संतांनी खूप सुंदर वर्णन केलंय. तो लोणी चोरतो, मृदू सबाह्य नवनीत तैसे संचराचे चित्त. सज्जनांचं अंतःकरण तो चोरून घेतो म्हणजे लोणी चोरतो. असो, तो कुणाला नटखट कान्हा वाटतो, कुणाला गोपिकेंच्या प्रेमामध्ये वेडा झालेला मुरलीधर गोपाळ कृष्ण बेधुंद होऊन ज्यावेळी शरद ऋतूमधली पौर्णिमा होती त्यावेळी रास करणारा कान्हा त्यांना आठवतो. मधुराष्टकम मध्ये आमचे मध्वाचार्य अतिशय सुंदर असं वर्णन करतात. अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितं मधुरम, नयनं मधुरम हसितं मधुरम, हृदयं मधुरम गमनं मधुरम, हृदयं मधुरम गमनं मधुरम, मधुराधिपते रखिलं मधुरम, मधुराधिपते रखिलं मधुरम.
जयति तेऽधिकं जन्मना व्रजा श्रयत इंदिरा शश्वदत्रयी दयित दृष्टतां त्वादिदृक्षया त्वयि धृता सवस्वां विचिन्वते जयति तेऽधिकं जन्मना व्रजा. श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. भागवताचा विषय निघाला ना, आमची स्थिती सुद्धा देहभान हरपून जातो. असो, तेव्हा भगवंताकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जे पाहणारे आहेत, कुणी त्याला बालक समजतं, नटखट काना समजतं, कुणी त्याला गोपिकांचं हृदय चोरणारा चित्तचोर मनमोहन समजतं, त्या दृष्टिकोनातून पाहतं. कुणी त्याला अनेक मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध करणारा प्रचंड पराक्रमी असणारा योद्धा समजतं. कुणी त्याला चतुर राजकारणी समजतं, कुणी त्याला मुत्सद्दी समजतं. पण याही सगळ्यांच्या पलीकडे कृष्ण ही जी शक्ती आहे ती काय आहे, या शक्तीच्या बद्दलचा उल्लेख करताना भगवान वेद व्यासजी या ठिकाणी भगवान असा शब्द वापरतात. श्री भगवान उवाच. भगवान कुणाला म्हणतात माहिती आहे? पराशर वर्णन करतात, ऐश्वर्यस्य समाग्रस्य वीर्यश्च यशश्रियः ज्ञानवैराग्ययोश्चापि षडंगम भग इति धनम. तेव्हा ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे, ज्याच्याकडे सुंदरता आहे, ज्याच्याकडे बल आहे, ज्याच्याकडे कीर्ती आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, आणि नुसतं ऐश्वर्य नाही, जे सगळ्या टोकाचं पूर्णता, या 6च्या 6 गोष्टींची पूर्णता ज्याच्याकडे आहे. बघा तुम्ही, काहींकडे ऐश्वर्य असतं पण बल असेल असं नाही. काहींकडे बल आहे पण त्यांच्याकडे ऐश्वर्य असेल असं नाही. बल आहे पण वॉचमन म्हणून एखाद्या कारखान्यावर कुठेतरी सिक्युरिटी गार्डची नोकरी करतोय. बल आहे पण ऐश्वर्य नाही. बल आहे, ऐश्वर्य आहे, पण सुंदरता नाही. बल आहे, ऐश्वर्य आहे, पण कधी कधी कीर्ती नाही आहे. मग कीर्ती असेल, बल असेल, ऐश्वर्य असेल, सुंदरता असेल, त्याचबरोबर वैराग्य पण आहे, त्याचबरोबर ज्ञान पण आहे. या 6 गुणांचा पूर्णतम आविष्कार म्हणजे गोपाळ कृष्ण आहे. आणि असा आविष्कार ज्याच्या जीवनात, त्यालाच भगवान असं म्हटलं जातं. पराशर ऋषी व्याख्या करतात भगवान शब्दाची, किंवा भगवान कुणाला म्हणावं. या 6 गुणांची पूर्णता ज्याच्याकडे आहे, परिपूर्ण असे पूर्णतेच्या पातळीपर्यंत पोहोचलेले हे 6 गोष्टी ज्याच्याकडे आहेत, त्याला भगवान म्हणतात. आणि म्हणून इथे उल्लेख करतात श्री भगवान वाच. असा हा भगवान आत्तापर्यंत शांत होता. आत्तापर्यंत फक्त अर्जुनाची ही दोलायमान स्थिती, अर्जुनाची ही कारुण्य वृत्तीचा जो त्याचा उद्भव झाला, आणि त्याचबरोबर हे जे डोक्याला हात लावून बसून रडण्याचं जे तत्वज्ञान त्यानं उभं केलं आहे, ते सगळं बघतोय हा आत्तापर्यंत शांत असणारा कान्हा मित्रत्वाच्या नात्यानं. अजूनही तो गुरुत्व किंवा भगवान या नात्यानं बोलत नाहीये. तो आता सध्या मित्रत्वाच्या नात्यानं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. अर्थात त्याला रागच आला. ही काय अवदसा आठवली? अरे कोण आहेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस, काय करतोयस, काय वागतोयस? का रे, आत्ता तू त्यांना स्वजन म्हणतो, आत्ता तू त्यांना मित्र म्हणतो, आत्ता तू त्यांना माझे म्हणतो. ते याच्या आधी तुझे नव्हते का? आणि युद्धाला सुरुवात होण्याच्या आधी हे तत्वज्ञान तुझ्या डोक्यात कसं नाही आलं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तू कोण आहेस? लक्षात ठेव, तू पार्थ आहेस. पार्थ. अरे, ज्यानं द्रोणाचार्यांसाठी द्रुपदाच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि दंड ठोकटून द्रुपदाच्या विरोधात सुद्धा प्रचंड असा हिमालय एवढा मोठा पराक्रम गाजवला. ज्यानं शंकराशी युद्ध केलं, ज्यानं निवात कवचासारख्या राक्षसाचा वध करून टाकला, त्याच्याशी युद्ध केलं. ज्यानं उत्तराचा सारथी म्हणून बृहन्नडीच्या रूपामध्ये पराक्रम गाजवला, असा हिमालय एवढा मोठा उत्तुंग पराक्रमी पार्थ आहेस. आणि आता युद्धाची परिस्थिती आहे. ऐन लग्नाचा प्रसंग, बोहल्यावर उभं राहायचंय, सगळी वऱ्हाडी मंडळी तयार आहे, मंगलाष्टक आत्ता सुरू होतील, आणि ऐन लग्नाच्या प्रसंगामध्ये नवरदेव म्हणतो मला लग्नच करायचं नाही.
ही काय अवदसा आठवली तुला? हे काय तुझे विचार आहे? हे विचार मला अजिबातही आवडलेले नाहीये. कृष्णाच्या डोक्यामधून, कृष्णाच्या ओठांमधून मित्रत्वाच्या भावनेनं आता शब्द बाहेर पडले. कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुनम्. याच्याने तुला स्वर्ग तरी मिळेल का? अनार्य आहेस तू. अनार्य. अनार्य हा शब्द वापरतात. आर्य कुणाला म्हणावं? जो शुद्ध आहे, जो सात्विक आहे, जो नियमबद्ध धर्माचं आचरण करीत वागणारा जो पुरुष आहे, त्याला, जो श्रेष्ठ पुरुष आहे, सन्माननीय पुरुष आहे, त्याला आर्य असं म्हटलं जातं. मग धर्माचं आचरण न करता, धर्माचा विचार न करता हा कुठला विचार आलाय? अर्जुनाच्या दृष्टिकोनातून मात्र दोन गोष्टी आहेत, द्वंद्व आहे. एकीकडे ज्येष्ठांचा आदर ठेवणं हा धर्म आहे, ज्येष्ठांना मान देणं हा धर्म आहे, ज्येष्ठांना नमस्कार करणं हा धर्म आहे. आणि दुसरीकडे युद्धाच्या मैदानावर ज्येष्ठच युद्ध करायला उभे राहिले त्यावेळी कृष्णाचं म्हणणं असं आहे की जरी ज्येष्ठ असले तरी त्यांना मारणं हा धर्म आहे. मग मारणं हा धर्म की आदर देणं हा धर्म? मग त्यांच्या विरोधामध्ये गांडीवाचा टणत्कार करणं हा धर्म की त्यांना वंदन करणं, नमस्कार करणं हा धर्म? पण आता मात्र कृष्ण याच्याही पलीकडे जाऊन, ही परिस्थिती तो विचार करण्याचा नाहीये अर्जुना. ही विषम ही परिस्थिती काय आणि तू विचार करतो काय? विषम असा विचार आहे, परिस्थितीला अनुकूल असणारा विचार तू करत नाहीयेस अर्जुना. आणि हे काय आठवलंय तुला? अनार्य आहेस तू, अनार्यांसारखं वागतोयस. आणि असं श्रेष्ठ पुरुषानं कसं वागावं, धर्माचं आचरण कसं करावं हे कळत नाही. पार्थ आहेस तू. आणि मग असं जर वागशील ना तर स्वर्गामध्ये तुला कीर्ती मिळणार नाही. स्वर्गामध्ये सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी लागेल. जे आततायी असतात, जे क्रूर असतात, जे दुर्बुद्ध असतात, त्यांना ठेचावंच लागतं. हाच खरा धर्म आहे. आणि हा धर्म विसरून खुशाल डोक्याला हात लावून बसलायस तू. तुझ्या हृदयामध्ये हे दौर्बल्य कसं उत्पन्न झालं? बघा, हृदयामध्ये दौर्बल्य उत्पन्न होतं, आपल्याही होतं. अनेक वेळा परिस्थिती विचित्र ज्यावेळी निर्माण होते ना त्यावेळी हृदय दौर्बल्य येऊन जातं. कळत नाही माणसाला काय करावं. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. कदाचित शेक्सपियरनी याच सगळ्या गोष्टी त्याच्या नाटकांमध्ये घेतल्या असाव्या. टू बी ऑर नॉट टू बी, काय करावं, काय करू नये, हा प्रश्न माणसाच्या आयुष्यात अनेक वेळा, प्रत्येक क्षण निर्माण होतो. हे दौर्बल्य येण्याचं कारण काय? हे दौर्बल्य येण्याचं कारण तुमच्या विचारात आहे. तुमचे विचार दुबळे झाले की तुमची कृती देखील दुबळ्यासारखीच व्हायला सुरुवात होते. एक हत्ती होता, हत्ती. हा हत्ती जो आहे त्या मोठ्याशा प्रचंड शक्तिशाली हत्तीला त्याच्या मालकाने एका छोट्याशा साखळीला त्याचा पाय बांधला आणि रात्री झोपायला निघून गेला. एका जणाने पाहिले एवढा मोठा हत्ती, पराक्रमी, एवढा बुद्धिवान प्राणी आहे हत्ती, त्याचबरोबर शक्ती संपन्न, आणि छोट्याशा साखळीला बांधून काय ठेवलं? तो राहील का हत्ती? पळून जाईल ना. म्हणून याच्या डोक्यामध्ये ही शंका. हा शंका विचारायला हत्तीच्या मालकाकडे गेला आणि झोपेतून उठवून त्याला विचारलं, का हो, तुम्हाला कळत नाही का? एवढा मोठा हत्ती, एवढीशी साखळी त्याला बांधून ठेवली, राहील का तो? त्याने सांगितलं मालकाने, अरे बाबा राहील तो, कारण त्याला सवयच तशी लागली आहे. लहानपणी ज्यावेळी तू शक्ती कमी होती त्यावेळी छोट्याशा साखळीला, याच साखळीला मी बांधून ठेवायचो. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला पण त्याला ती साखळी नाही तोडता आली. आणि ती साखळी नाही तोडता आली, मला साखळी तोडताच येणार नाही हा पक्का विचार त्याच्या सबकॉन्शियस माइंड, अंतर्मनामध्ये बसला. आणि बसल्यानंतर आता एवढा मोठा झाला, साखळी जरी छोटी आहे तरी त्याच्या मनातला विचार हाच आहे की ही साखळी मी तोडू शकत नाही. आमचं पण असंच आहे. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्या घटनेमध्ये आपल्याला सुद्धा अशीच अर्जुनासारखी द्विधा मनस्थिती होते. गरज फक्त साखळी तोडण्याची असते. ही साखळी तोडण्यासाठी आपला विचार
पक्का असावा लागतो. तो विचार, त्या विचारामधून जे दौर्बल्य येतं ते दौर्बल्य झटकून मी करू शकतो, मी बनवू शकतो. ही पॉझिटिव्ह थिंकिंग, हा पॉझिटिव्ह अप्रोच ज्यावेळी जीवनाकडे पाहण्याचा होईल ना, त्यावेळी एक क्षुद्र हृदयातले दुर्बल असणारे विचार जे आहे ते येणारच नाही. अर्जुना, तुझ्या मनामध्ये हा दुर्बळ असा क्षुद्र विचार जो निर्माण झालाय ना, तो का झालाय माहिती आहे? कारण धर्म प्रवृत्तीचा अंत होऊन आता तुझ्यामध्ये अर्थप्रवृत्ती जागृत झाल्यासारखं मला वाटतंय. अर्थप्रवृत्ती, असं म्हणतात, देर इज नो रिलेशन बिटवीन इकॉनॉमिक्स अँड एथिक्स. धर्म आणि अर्थशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा कुठलाही संबंध उरला नाही, नीतिशास्त्राचा संबंध उरला नाही, आणि म्हणून हा सगळा बट्ट्याबोळ आहे. अर्थ या अर्थशास्त्राचं शिक्षणच असं आहे बघा तुम्ही. उलट काय काय रिप्लाय मस्ट बी द फंक्शन ऑफ डिमांड. असो, आपल्याला अर्थशास्त्र नाही शिकायचं, पण तुझ्या डोक्यात धर्मप्रवृत्ती जी जागी व्हायला पाहिजे, खरा धर्म तुला कळला पाहिजे, तो न कळता विचारांच्या दौर्बल्यामुळे तुझ्या मनामध्ये अर्थप्रवृत्ती जागृत होते आहे. हे ज्येष्ठ आहेत, हे पितामह आहेत, हे गुरुदेव आहेत. हे गुरुदेव आहेत हे आधी कळत नव्हतं, आता कळायला लागलं. अरे बाबा, अर्थप्रवृत्ती तिचा उद्भव जर झाला ना, अर्थप्रवृत्तीचा विचार जर केला ना, तिथे सगळ्या विचित्रच गोष्टी आहे. बघ ना तू, आपण पण साधं उदाहरण आहे. MBAच्या किंवा आमच्या IT च्या विद्यार्थ्यांना, MBAच्या मुलांना जे शिकवलं जातं, कुठलंही प्रोडक्ट जर विकायचं असलं तर आपलंच प्रोडक्ट किती चांगलं आणि समोरचं प्रोडक्ट कसं वाईट हे सांगायचं आहे. मग तिथे खोटंही बोलावं लागतं, तिथे अनेक गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. तेव्हा हे अर्थशास्त्र जे आहे बघा, या अर्थशास्त्रामध्ये नीतीचा विचार नाही आहे. हे जर मी केलं तर माझा धर्म बुडेल का, हा विचार नाही आहे. सहज फेरन लवली लावली की गोरं होतं, हे सहज सचिन तेंडुलकर, ऐश्वर्या राय सुद्धा सांगते. तिला घेणं नाही आहे, तिला फक्त यथाटका तथाटका सर्वत्रम टकटका येते. असो, पण अर्थशास्त्राचा आणि नीतीचा काहीही संबंध नाहीये. तू विचार, अर्थप्रवृत्ती जागृत होऊन अर्थप्रवृत्तीच्या माध्यमातून तू विचार करतोयस, आणि मी तुला जे सांगतोय ते धर्मप्रवृत्ती, ही तुझी धर्मप्रवृत्ती जागी कर. तुझा धर्म काय आहे? आता तू युद्धाच्या मैदानावर आहे, तुझ्या समोर. आता तू त्यांना आप्त म्हणू नकोस, आता तू त्यांना स्वजन म्हणू नकोस. तुझ्या समोर जे उभे आहे ते तुझे दुश्मन आहे, ते तुझ्याशी युद्ध करायला आले आहे. कदाचित ते तुला मारायला आलेले आहेत. आणि अशा वेळी, अशा परिस्थितीत विषम विचार करतोस, हातातून खाली शस्त्र टाकून डोक्याला हात लावून बसलास, अनार्य झाला आहेस तू. तुला स्वर्ग प्राप्ती होणार नाही आणि अपकीर्ती होईल अर्जुना तुझी. दरडावलं भगवंतानं. तेव्हा स्वर्ग प्राप्ती होणारही नाही, अपकीर्ती होऊन जाईल. अनार्य झाला असं का म्हणतात ते? कारण श्रेष्ठ पुरुषानं असा विषम निर्णय कधी घ्यायचा नसतो. तो विषम निर्णय तू आता घेतोयस. हातातलं शस्त्र टाकून दिलं आणि खुशाल डोक्याला हात लावून बसला. बघा तुम्ही, आजच्या काळामध्ये सुद्धा बऱ्याच तरुणांची अशीच परिस्थिती आहे. डोक्याला हात लावून छोट्या गोष्टी, घटना या घडल्या आयुष्यामध्ये की डोक्याला हात लावून विल टू डाय, मला मरायचं आहे. अरे मरण्यासाठीच तर सगळेजण आले, मरण्यासाठीच तर आले सगळेजण. मग मला जगायचं आहे, विल टू लाईव्ह, मला जगायचं आहे. जगण्याची जिजीबिषा, दुर्दम्य अशा वाद असला पाहिजे. हे काय लावून धरलाय? डोक्याला हात लावून बसला आणि मग विल टू डाय, सरेंडर करतोयस. कशासाठी करतोय? क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. किंवा युद्ध कर. गमतीमध्ये मी बऱ्याचदा कीर्तनामध्ये वगैरे सांगत असतो की कीर्तनामध्ये एकदा मी बोलत होतो आणि बोलता असंच गीतेबद्दल कुठला विषय निघाला, आणि विषय निघाल्यानंतर मी सहज बोलून गेलो, गीतेमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहे. ज्यावेळी हे ऐकण्यासाठी कीर्तन अनेक लोक होते, त्यातला एक जण उठून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, महाराजजी, गीतेमध्ये जर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत तर आमच्या गाडीचं टायर पंक्चर झालं, त्याला उत्तर देईल का गीता? काय करू? हा प्रश्न आहे आमच्या पुढे, या प्रश्नाचं उत्तर काय?
त्यावेळी म्हटलं, बाबा रे, तुमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला तरीही गीता उत्तर देईल. गीता तुला हेच उत्तर देईल, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. टायर पंक्चर झालं, डोक्याला हात लावून बसू नको, खाली उतार. पंक्चर काढणारा कुणी आहेत का, तो शोध, तो शोधून आण. टायरमध्ये हवा भर आणि हवा भरल्यानंतर गाडीवर पुन्हा एकदा बसून कामाला लाग. तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. मित्रत्वाच्या भावनेने, अजून गुरु, या गुरुच्या भावनेतून किंवा गुरुच्या दृष्टिकोनातून भगवंत बोलायला सुरुवात करत नाही. आता फक्त अर्जुनाचे एक जवळचे मित्र आहेत या नात्यानं त्याला फटकारवून सांगताय, ही दुर्बळ अशी विचारसरणी तुझ्या डोक्यातली काढून टाक आणि तुझा धर्म, तू क्षत्रिय आहेस, त्या क्षत्रिय धर्माला जागून आता तू उठून उभं राहून युद्ध केलं पाहिजे. हाच खरा न्याय आहे, हीच खरी नीती आहे आणि हाच खरा धर्म आहे. बऱ्याचदा आपल्याही आयुष्यामध्ये असे प्रसंग उभे राहतात. मी पहिल्यांदा सुद्धा तुम्हाला बोललो होतो, सुख आलं की कृष्ण, दुःख आलं की कृष्ण आणि संघर्ष उभा राहिला तरी सुद्धा कृष्ण. त्यावेळी कृष्णाचे हे मार्गदर्शक तत्व जे आहेत, या तत्वांचा अंगीकार करणं अत्यंत गरजेचं आहे. पण अर्थप्रवृत्ती असणारे आम्ही सगळे माणसं, रोबोट आम्ही तयार केला, पण रोबोट तयार करता करता आम्ही कधी रोबोट झालो हे आम्हालाच कळलं नाही. बघा तुम्ही, मुंबईला खरंच मी मुंबईला बऱ्याचदा गेलो, पण ज्यावेळी पहिल्यांदा मी मुंबईला गेलो त्यावेळी आमच्या जवळच्या एका रिलेटिव्हकडे ज्यावेळेस थांबलो होतो त्यावेळी मी ऑब्झर्व करत होतो. फक्त दादरच्या जो दादरा आहे, दादर स्टेशनचा जो दादरा आहे, त्या दादऱ्याच्या बरोबर मध्यभागी उभं राहून इकडून तिकडून पळणाऱ्या लोकांची गर्दी फक्त मी बघत होतो. माझे वडील बरोबर होते आणि मी वडिलांना विचारलं, का कुठे काही कार्यक्रम आहे? मी मुंबई कधी पाहिलीच नव्हती, कुठे कार्यक्रम आहे का, एवढी गर्दी कशी काय, एवढे लोक पळतात का? त्यावेळी वडिलांनी सांगितलं, बाबा हे रोजचंच त्यांचं पळणं आहे. 7:40ची पकडायची आहे, 8ची पकडायची आहे, 7ची पकडायची आहे. रोबोट आम्ही तयार केला, पण रोबोट तयार करता करता आम्ही कधी रोबोट झालो हे आम्हाला कळलंच नाही. अर्थप्रवृत्ती आणि या अर्थप्रवृत्तीशी नीतीचा संबंध नसतो. तेव्हा अर्थप्रवृत्तीचा त्याग करून धर्म प्रवृत्ती जागी कर आणि तुझा धर्म काय याचा नीट विचार करीत आता इथून पुढे वाग, असं फक्त दरडावलं भगवंतानी. आज या ठिकाणी थांबूया. उद्या परत एकदा भेटायचं आहे, पण जाता जाता पुन्हा एकदा माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मंडळी.